नमस्कार. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये नर्सेस टॉक फ्युचर. मित्रांनो, आपल्या या समाजात एक असा आजार आहे की तो बघितला की लगेच माणसाच्या अंगात धडकी भरते, मग तो त्याला झालेला असो किंवा त्याच्या रिलेटिव्हला झालेला असतो. मग अशाच भावना, अशाच गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या इथे खूप महत्वाचे आणि खूप नामांकित डॉक्टर आपल्यासोबत उपस्थित झाले. डॉक्टर चकोर बोरा सर, जे की वेल नॉन मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे आणि पूर्ण पुण्यात आणि महाराष्ट्रात त्यांचे 4000 पेक्षा जास्त सक्सेसफुली ट्रीटेड पेशंट आहेत. तर मी सरांना वेलकम करतो. थँक्यू सर. नमस्कार. सर, तर मला सांगा, कॅन्सर म्हणजे डेथ हे सेंटेन्स खरं आहे का? अजिबात नाही. तर कॅन्सर इक्वल टू डेथ किंवा कॅन्सर झाला म्हणजे मृत्यू लगेचच आला, हे आता आजच्या तारखेला किंवा आजच्या परिस्थितीत तरी अजिबात खरं नाहीये. क्वचित अजूनही असं होतं की म्हणजे जर आपण एक 100 पेशंट्स पाहिले तर 100 कॅन्सरचे रुग्ण पाहिले तर त्यातल्या एखाद्या रुग्णाचं लवकर निधन होऊन जातं किंवा 100तल्या 2 किंवा 4 लोकांचं तसं होत असेल की लवकर निधन होतं. लवकर म्हणजे सुद्धा असं नाही की लगेच 2 दिवसात निधन झालंय किंवा 4 दिवसात निधन झालंय, असं होत. आज कॅन्सरचे रुग्ण जास्तीत जास्त म्हणजे किंवा त्यांची लाईफ स्पॅन म्हणतो आपण, आयुष्यमान म्हणतो, आयुर्मान म्हणतो, तर ते लाईफ त्यांचं वाढत चाललंय. आणि फक्त ड्युरेशन म्हणजे कालावधी वाढत नाहीये की आज वर्षभर जगतायत किंवा 2 वर्ष किंवा 5 वर्ष जगतायत. फक्त एवढं नाहीये की ते एवढेच म्हणजे फक्त वर्ष वाढतायत किंवा वय वाढतंय असं नाही. आज त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ ही कशा पद्धतीने जगतायत ते सुद्धा सुधारत चालेल. सो कॅन्सर इक्वल टू डेथ किंवा कॅन्सर म्हणजे डेथ, कॅन्सर म्हणजे मृत्यू, हे आज अजिबात नाही. त्यामुळे ती जी आपण धडकी भरणं बरोबर आहे, जे तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की कॅन्सरचा शब्द ऐकला, कॅन्सरचा शब्द ऐकला तरी मला धडकी भरते, मान्य आहे. मला सुद्धा अजूनही असं होतं की जेव्हा मी ऐकतो की कोणाला कॅन्सर झालाय माझ्या परिचयातल्या कोणाला, तेव्हा मला पण असं 1-2 मिनिटासाठी असं वाटतं की अरे असं कशाला झालं किंवा का झालं असं, एवढा चांगला माणूस आहे. पण आज मला तेवढं आज मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज कॅन्सरसाठी खूप चांगले चांगले उपाय आहेत, ट्रीटमेंट्स आहेत. सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, आता इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी नावाचे नवीन नवीन मेडिसिन्स आलेले, औषधं आलेली आहेत. या सगळ्या औषधांच्या मदतीने आणि चांगल्या उत्तम सर्जरीज आणि रेडिएशन थेरपीच्या मदतीने आपल्याला हे सगळे ट्रीटमेंट्सचा योग्य वापर करून पेशंटचं आयुष्य चांगलं वाढवता येईल. आणि क्वालिटी ऑफ लाईफ जे म्हणतोय की माणूस कसा जगतो, नॉर्मल लाईफ जगू शकतोय का, तर हे पण सुधारत चालेल. सर, मला एक असा प्रश्न आहे. सर, मी तुम्हाला सांगतो की सर, आपल्या पुण्यातल्या ससून सर्वोपचार रुग्णालय या नामांकित हॉस्पिटलमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहे. सरांचा अनुभव खूप आहे. तर सर, मी तुमच्या कलिग्स कडून ऐकलं की तुम्ही कामाशी खूप डेडिकेटेड आहात. जे कामाशी आणि पेशंटशी खूप ध्येयपूर्ण आहात अशी तुमची ओळख आहे. तर मला एकच प्रश्न विचारायचा सर, ससून म्हणजे महाराष्ट्रातलं नामांकित डॉक्टर, रोजचे हजारो पेशंट आहेत. पण ह्या पेशंट मध्ये भीतीचा निर्माण आता आला म्हणजे त्याला दाखवा लागते की मला भीती, पण सुरुवातीला कन्सल्टन्सी, काउन्सिलिंग, तुम्ही त्याला काम कसं करतात? म्हणजे पहिले तर पेशंट जातोच घाबरून, तर मग त्यांनी हॉस्पिटलमध्ये यावं यासाठी आपण काय केलं पाहिजे? हॉस्पिटलमध्ये यावं यासाठी जसं आता हा अवेअरनेस टॉक आहे तुमचा, की म्हणजे तुमचं हे युट्यूब चॅनल आहे किंवा असे बऱ्याचशा संस्था आहेत, तर अवेअरनेस करणं, एज्युकेशन किंवा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हाच सगळ्यात सर्वोत्तम मार्ग आहे असं मी म्हणेन. कारण जर लोकांना माहित असेल की कॅन्सरसाठी चांगले उपाय आहेत, चांगले इलाज आहेत आणि सुटसुटीत इलाज आहे, प्लस ससून जसं आता सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, शासकीय हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात किंवा फ्रीमध्ये इलाज होऊ शकतो. म्हणजे खर्चाची पण भीती नाही, मृत्यूची लगेच खूप धडकी भरून येण्याची गरज नाही. हे जर लोकांपर्यंत पोहोचलं, ही माहिती जर लोकांपर्यंत, सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचली, तर सामान्य व्यक्ती घाबरणार नाही हॉस्पिटलला यायला. तो हॉस्पिटलला येईल, डॉक्टरला भेटेल, विचारेल की डॉक्टर हे आम्हाला असं झालंय, इलाज आहे का, आणि इलाज असेल तर तो आम्हाला सुटसुटीत पद्धतीने किंवा सोप्या प्रकारे
आणि कमी खर्चात किंवा योजनेतून महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या योजनांच्या अंतर्गत आम्हाला फ्रीमध्ये करता येईल का? तर या सगळ्या गोष्टी जर आपण अशा अवेअरनेस प्रकल्पांमधून तर आपण लोकांपर्यंत सामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतो तर ते हॉस्पिटलला यायला वापर तर माझा प्रश्न येतो होता की कॅन्सरचा हजारो पेशंट हजारो डिसीज आहे, हजारो पेशंट आहे, पण कॅन्सरच्या पेशंटना लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं खूप का गरजेचं? असं तर सगळ्याच आजारांसाठी योग्य वेळी किंवा लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू केलेली चांगली असते. सिंपल साधं उदाहरण म्हणजे शुगरचं किंवा ब्लड प्रेशरचा आजार. आता ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी जर लवकरात लवकर त्याची गोळी सुरू केली नाही ब्लड प्रेशरची तर ब्लड प्रेशर सारखं हाय राहणार. जास्त ब्लड प्रेशर राहिल्याने सुद्धा किडनी फेल होणं किंवा हृदयाला हार्ट फेल्युअर होणं, हृदय फेल होणं वगैरे ह्या गोष्टी होतातच. सो कुठलाच आजार असा नाहीये की त्याच्यासाठी योग्य वेळी किंवा आजार माहीत पडला की ट्रीटमेंट सुरू केलीच पाहिजे. कुठल्याही आजारासाठी, सगळ्याच आजारासाठी. कॅन्सरच्या बाबतीत ते आणखी जास्त प्रकल्पतेने दिसून येतं किंवा केलं पाहिजे असं म्हटलं जातं. कारण कॅन्सरचा आजार असा आहे की जर त्याला योग्य वेळेत इलाज नाही केला तर मग तो आपल्या जीवाला लवकर घातक करू शकतो किंवा लवकर धोकादायक करू शकतो. म्हणून ते आहे. जरी मी म्हणालो की कॅन्सर इक्वल टू डेथ असं लगेच इक्वेशन बनवू नका तरी ते हे स्टेटमेंट माझं कधीही योग्य आहे जर तुम्ही इलाज वेळेवर केला तर. जर तुम्ही इलाज टाळत राहिला किंवा जर हॉस्पिटल पर्यंत डॉक्टर पर्यंत पोहोचला नाही पेशंट तर मग कॅन्सर इक्वल टू डेथ हे बरोबर होणार. मग तो कर्करोग, तो आजार वाढत जाणार हळूहळू एका ऑर्गनला दुसऱ्या ऑर्गनला, एका अवयवाला दुसऱ्या अवयवाला ग्रासणार आणि तिथे तो आपल्या शरीराचं हनन करणार आहे किंवा आपल्याला शारीरिक त्रास पेशंटला होऊन शेवटी मृत्यू होणार आहे. पण जर योग्य वेळी इलाज केला म्हणून मग की कॅन्सरचा हजारो आजारांपैकी कॅन्सरच्या आजाराला आजही जास्त महत्व दिलं जात आहे किंवा जास्त भीती आहे कॅन्सरविषयी. कारण कॅन्सरचा इलाज तुम्ही वेळेत नाही केला, टाळाटाळ केली तर तुमची प्रकृती लवकर घसरणार आहे आणि मग मृत्यूकडे लवकर जाणार आहे. असं सर, त्यांना सोप्या आणि साध्या भाषेत समजेल की नेमकं कॅन्सर काय त्याच्यावर तुम्ही थोडंसं बोला. हो, तर कॅन्सर म्हणजे असा काही बाहेरून कुठून आलेला रोग नाही. आपल्या शरीरातल्या पेशी ज्या असतात, आता रक्तपेशी आहे एक उदाहरण म्हणून सांगतो की रक्तपेशी असतात तर रक्तपेशी एका प्रमाणात तयार झाल्या तर त्यांचं काम योग्य असतं की शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पोहोचवणं, शरीरात सगळीकडे अन्न, न्यूट्रिशन, ग्लुकोज हे सगळीकडे पोहोचवणं हे रक्ताचं आणि रक्तपेशींचं काम असतं. पण त्याच रक्तपेशी समजा आपलं आता रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी ह्या नेहमी 4000 ते 10,000 प्रति मायक्रोलिटर असल्या पाहिजे आपल्या रक्तामध्ये. पण त्याच जर पांढऱ्या रक्तपेशी एकदम 1,00,000 झाल्या, 1,00,000 रक्तपेशी प्रति मायक्रोलिटर असते शरीरात रक्तामध्ये तर ते आजाराचं लक्षण आहे. कारण त्याचं प्रोडक्शन जर एवढं 10 पट 100 पट जास्त झालं, एखादी कुठली पेशी जर खूप जास्त प्रमाणात तयार होत असेल शरीरात तर त्याला कर्करोग म्हणतात. आता स्तनाचा कर्करोग म्हणजे काय? स्तनामध्ये ग्लँड्स असतात, स्तनामध्ये काही म्हणजे पेशी, स्तनाच्या ज्या पेशी असतात तर त्या पेशींचं जर प्रमाणाबाहेर जर प्रोडक्शन झालं किंवा त्या पेशी खूप जास्त तयार झाल्या तर तो कर्करोग. म्हणजे कर्करोग होतो कसा? तर असा होतो की आपल्या पेशी कंट्रोलच्या बाहेर जाऊन डिवाइड होतात, जास्त संख्येने तयार होतात आणि मग तो कर्करोग, त्यामुळे तो कर्करोग होतो त्या जागेचा, त्या अवयवाचा. आणि ह्याच्यात त्या पेशींमध्ये क्षमता असते की ते आपल्या शरीराचं जे बॅलन्स असतं, शरीराचं जे संतुलन असतं ते बिघडवतं. आपलं शरीर खूप संतुलित प्रकारात चालू असतं. कुठलाच एक अवयव दुसऱ्या अवयवावर भारी पडत नसतो. पण जर अशा प्रकारच्या काही पेशी, ॲबनॉर्मल पेशी किंवा नादुरुस्त पेशी तयार असतील तर त्या दुसऱ्या वेगळ्या, आता लिव्हरच्या पेशी किडनीवर भारी पडतील किंवा लिव्हरच्या पेशी फुफ्फुसावर वगैरे भारी पडायला लागतील तर मग ते दुसरा अवयव पण फेल व्हावं लागतो.
आणि हे कर्करोगात दिसतं की म्हणजे स्तनाचा आजार बाकी ठिकाणी पसरायला किंवा स्तनाच्या पेशी बाकी ठिकाणी पसरायला लागतात. मग तो स्टेज 4चा कॅन्सर झाला, म्हणजे 4थ्या स्टेजचा कॅन्सर. तर कर्करोग म्हणजे काही कुठलं इन्फेक्शन नाहीये की मला झालं म्हणून यांना होणार किंवा आम्हाला दोघांना झालं म्हणून आमच्या शेजारी बसलेल्या तिसऱ्या व्यक्तीला होणार. असं एका व्यक्तीकडून दुसरीकडे पसरणारा आजार नाहीये, संसर्गजन्य रोग नाहीये. हा आपल्या शरीरातच काही एखाद्या पेशीचं किंवा एखाद्या अवयवातलं काही कंट्रोल सुटला, संतुलन बिघडलं आणि ते अनलिमिटेड अनकंट्रोल्ड पद्धतीने डिवाइड व्हायला लागले, जास्त जास्त प्रोडक्शन त्यांचं सुरू झालं की मग तर कर्करोग बनतो. सर आता जे आपले इंडिया आहे, मोस्ट ऑफ कुठले कॅन्सर दिसून येतात? आता इंडियामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये तर म्हणजे पुरुषांमध्ये म्हटलं तर गालाचे, चेहऱ्याचे, मुखाचे कॅन्सर सगळ्यात जास्त प्रमाण आहे त्याचं. का तर कारण भारतामध्ये, इंडियामध्ये बरेचसे लोक तंबाखू पितात आणि तंबाखूमुळे किंवा गुटख्यामुळे गालाचे, मुखाचे, जिभेचे कॅन्सरचे खूप लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथे भारतामध्ये दिसतो. तो सगळ्यात कॉमन आहे. सगळ्यात जास्त जर नंबर 1चा कॅन्सर कुठला आहे भारतामध्ये तर तो आहे. त्याच्या खालोखाल आणि इन जनरल सगळ्यात म्हणजे भारतामधला नंबर 1चा तो आहे. नंबर 2चा आहे तो स्त्रियांचा कॅन्सर आहे, तो स्तनाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर. तर तो पण त्या कॅन्सरचं सुद्धा प्रमाण खूप जास्त आहे. तर म्हणजे हे 2 सगळ्यात कॉमन कॅन्सर. त्याच्या खालोखाल मग स्मोकिंगमुळे म्हणजे बिडी किंवा सिगारेट स्मोकिंगमुळे त्याच्यामुळे होणारा फुफ्फुसाचा कॅन्सर, लंग्सचा कॅन्सर आहे. मग त्याच्या पाठोपाठ मग बाकीचे मग प्रोस्टेटचा कॅन्सर किंवा बाकीचे कॅन्सर त्याच्या खालोखाल घ्यायचे. पण सगळ्यात कॉमन हे कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर. असं जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हटले की कॅन्सर हा काही बाहेरून येणारा आजार नाही, हे स्वतः आतमध्येच असतात, ते फक्त ट्रिगर ऍक्ट होतात. तर मग कुठल्या गोष्टी आहेत ज्या मेनली ट्रिगर करतात की कॅन्सर तयार झाले? तर आता त्याची सगळ्यात कॉमन जसं म्हणाल होतं मुखाचा कॅन्सर होतो तो तंबाखू, गुटखा किंवा जे असे जे पदार्थ, असे जे व्यसनं आहेत त्यांच्यामुळे. सेकंडली सिगरेट किंवा बिडी स्मोकिंगमुळे, बिडी ओढल्यामुळे, सिगरेट ओढल्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर, पॅन्क्रियासचा कॅन्सर होतो. दारू जास्त प्रमाणात घेतल्यामुळे लिव्हरचा कॅन्सर होतो. पोटाचे अनेक वेगवेगळे कॅन्सर. तर हे व्यसनं जे आहेत ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे वेगवेगळे कॅन्सर होण्याचे. कारण त्या व्यसनामुळे आपल्या शरीरातलं जे संतुलन आहे ते म्हणाल तसं ते बिघडतं आणि त्या अवयवाचा कॅन्सर होतो. ओके, तर तसं हे मुख्य कारण आहे. दुसरं कारण म्हणजे की जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या शरीराची रिपेअर कपॅसिटी कमी होते किंवा रिपेअर कपॅसिटी थोडीशी कमकुवत होऊ शकते आणि ते त्यामुळे सुद्धा कॅन्सर म्हणजे आपल्या नॉर्मल सेल्सवरचं जे संतुलन आहे ते सुटलं कुठल्या एका भागात की कॅन्सर होईल. म्हणजे आता स्तनाचा कॅन्सर काही स्मोकिंग किंवा दारू किंवा त्याच्याशी असोसिएटेड नाही, म्हणजे त्याच्यामुळे होणारा कॅन्सर नाही स्तनाचा कॅन्सर. एक उदाहरण द्यायचं नाही तर त्या पण तरी तो एवढ्या जास्त प्रमाणात दिसतो. तर बऱ्याचशा लोकांमध्ये बरेच कॅन्सर्स हे आपोआपच होणारे काही संतुलनातलं बिघाड असेल त्याच्यामुळे. वयोमान जसं वाढत जातं तसं काही ना काहीतरी आजार म्हणून त्याच्यात काही कॅन्सर. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणायचं झालं तर ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा किंवा वजन जास्त असेल तर त्याच्याशी असोसिएटेड सुद्धा वजन जास्त असल्यामुळे सुद्धा शरीरात काही काही बदल होत असतात, त्याचे बिघाड होत असतात. त्याच्यामुळे पण आतड्याचा कॅन्सर किंवा पिशवी, स्त्रियांमध्ये जो पिशवीचा कॅन्सर असतो ते ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा किंवा जाडीशी असोसिएटेड असतो. तर ते एक कारण आहे. रेड मीट म्हणजे जसं बीफ किंवा मटन वगैरे हे जे प्रकारचे नॉनव्हेज प्रकार आहेत त्याच्यामुळे आपण इंटेस्टाईन म्हणजे कोलॉन किंवा मोठ्या आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. तर खूप प्रमाणात घेत आहे, क्वचित कधी कधी घेत असतात ठीक आहे, पण दररोज जर त्या प्रकारचं रेड मीट कन्झम्पशन, रेड मीट जर खाल्लं गेलं तर मग त्याच्यामुळे होणारे पण काही आजार आहेत. सो काही कॅन्सर. सो असे अनेक कारण आहेत, त्यातली काही कारण
सर तुम्ही ओल्ड एजचं मेन्शन केलं, गर्ल्सचं मेन्शन केलं आणि मग म्हणजे जे अडल्ट लोक आहेत त्यांचं मेन्शन केलं. चाइल्ड मध्ये दिसून येतं चाइल्डहुड मध्ये सुद्धा म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा काही कॅन्सर्स आहेत. त्यांच्यातला आता एक म्हणजे डोळ्याचा एक कॅन्सर आहे रेटायनोब्लास्टोमा म्हणून. तो रेटायना म्हणजे आपल्या डोळ्याचा जो मागच्या बाजूला जो पडदा असतो त्याला रेटायना. तर त्या रेटायनोब्लास्टोमा हा तिथला कॅन्सर आहे डोळ्याचा. तर तो कॅन्सर हा अनुवंशिकतेने होणारा कॅन्सर, सहसा जेनेटिक किंवा अनुवंशिकतेने. इव्हन ऍडल्ट्स मध्ये म्हणजे मोठ्या लोकांमध्ये सुद्धा 2 ते 3% कॅन्सरचे जे रुग्ण आहेत त्यांच्यात अनुवंशिकतेमुळे झालेले कॅन्सर्स असतात. त्याच्यात स्तनाच्या कॅन्सर आहे, स्तनाचा कर्करोग आहे, ओव्हरी किंवा पिशवीचा कॅन्सर आहे. तर हे जे काही काही कर्करोग आहेत किंवा इव्हन मोठ्या आतडीचा इंटेस्टाईनचा कॅन्सर आहे, तर हे पण 2 ते 5% लोकांमध्ये हे अनुवंशिकतेमुळे आलेले आहेत. म्हणजे जेनेटिकली हेरिडिटरी कॅन्सर्स की एका पिढीतून दुसऱ्या पिढीला, तिसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीकडे गेलेले हे कर्करोग होऊ शकतात. सो ते पण एक कारण असतं. लहान मुलांमध्ये सगळेच कॅन्सर हे अनुवंशिकतेचे असतात असं नाही. 100 फक्त 8 ते 10 मुलांचे कॅन्सर अनुवंशिकतेचे असतील. बाकी 90 ते 95 मुलांचे कॅन्सर जे अनुवंशिक कर्करोग हे अनुवंशिक नाही. त्यांना ते लहान मुलांमध्ये सुद्धा काही ठराविक कर्करोग आहेत जे फक्त लहान मुलांमध्ये दिसतात. ते मोठ्यांमध्ये दिसतच नाही किंवा फार क्वचित मोठ्या लोकांमध्ये ऍडल्ट लोकांमध्ये दिसतात. सो ते कर्करोग ते लहान वयोगटात त्या वयोगटानुसार होणारा तो आजार असं समजून. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण हे विविध कॅन्सर बघितले. हो. आता नॉर्मल पीपलनी कधी तपासणीसाठी प्रेरित व्हायचं किंवा असं लक्ष द्यायचं की आपण तपासणी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला कॅन्सरचे कॉम्प्लिकेशन कमी होतील. म्हणजे तपासणी म्हणजे आता तपासणी 2 पद्धतीचं म्हणू शकतो. एक तर म्हणजे कोणाला जर काही त्रास होत असेल तर होणारी तपासणी म्हणताय का स्क्रीनिंग सारखं? नाही इन जनरल की समजा मला त्रास काही किंवा मी रिस्क फॅक्टर मध्ये कॅन्सर. हा. तर आता रिस्क फॅक्टर मध्ये कोण आहे की ज्याच्या परिवारात कोणाला कर्करोग झालेला आहे तर त्या व्यक्तीला रिस्क फॅक्टर आहे म्हणजे अनुवंशिकतेची वगैरे भीती असू शकते. तर त्या व्यक्तीने डॉक्टरकडे जाऊन किंवा म्हणजे कॅन्सर तज्ञाकडे जाऊन एकदा विचारलं पाहिजे की अनुवंशिकतेची काही भीती आहे का आमच्या घरामध्ये, की आमच्या घरात 3 लोकांना झालाय कर्करोग किंवा 2 व्यक्तींना माझ्या रक्ताच्या नात्यातल्या 2 किंवा 3 लोकांना झालाय कर्करोग. तर मला पण काही भीती आहे का, मला काही रिस्क आहे का? तर मग ते येऊन आम्हाला चौकशी करू शकतात, आमच्याकडे कन्सल्टेशन घेऊ शकतात की बाबा हो आपल्याला कर्करोगाची थोडी भीती आहे, आपण या 2 चाचण्या करून पाहू, 2 टेस्ट करून पाहू असं. पण जर तुमच्या घरात कोणालाच कर्करोग नाहीये, रक्ताच्या नातेवाईकांमध्ये काही कर्करोग नाही, तर फक्त एक स्पेसिफिक गाईडलाईन्स आहे की म्हणजे 40 नंतरच्या 40 वर्षाचं वय होऊन गेलं की मग स्त्रियांनी येऊन एकदा भेटावं. त्यांची तपासणी केली जाते की स्तनाच्या कर्करोगाची एक मॅमोग्राफी नावाची तपासणी असते. तर ती मॅमोग्राफी मग आम्ही त्यांना 2 वर्षात एकदा किंवा 3 वर्षात एकदा करायला सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या इंटेस्टाईनचा म्हणजे आता कोलॉनचा कॅन्सर जो असतो त्याच्यासाठी 50चं वय ओढून गेलं की एकदा तरी कोलॉनोस्कोपी करा किंवा कोलॉनोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने तपासणी करा किंवा स्टूल म्हणजे काहीतरी संडासाची तपासणी असते. त्याच्यात रक्ताचं काही हे आहे का, ब्लड लॉस होतोय का, रक्त लॉस होतोय का, तर त्याची तपासणी असते, स्टूल फॉर ऑपरेट ब्लड लॉस. तर अशा ह्या स्क्रीनिंग तपासणी असतात की जे अशी व्यक्ती ज्याला जे अगदी नॉर्मल आहे किंवा त्यांना काहीही त्रास नाही पण तरी ते एकदा येऊन कॅन्सर तज्ञांना भेटू शकतात की माझं वय आता 40च्या पार गेलं, माझं वय 50च्या पार गेलं, तर मी काही तपासण्या विशेष केल्या पाहिजेत. ते मग वय आणि जेंडर बघून बाबा पुरुष आहे का महिला आहे आणि किती वय आहे आणि त्यांच्या परिवारात इतर कुणाला किंवा रक्ताच्या नातेवाईकांमध्ये इतर कुणाला काही कर्करोग झालेला आहे का, तर ही सगळी माहिती घेऊन आम्ही त्यांना सजेशन देतो की बाबा तुम्ही या 2-3 तपासण्या एकदा करून घ्या. म्हणजे 3 वर्षातून एकदा तपासणी करूया किंवा 2 वर्षातून एकदा तपासणी करू. असं मग आम्ही त्यांना त्या व्यक्तीचं बायोडेटा बघून त्या व्यक्तीची हिस्ट्री घेऊन मग आपण त्यांना सजेशन देतो
की तुमच्यासाठी या दोन तपासणी महत्वाच्या किंवा काहीच करायची गरज नाही. तुमचं सगळं चांगलं आहे, तुम्हाला काही रिस्क करता तरी काहीच रिस्क दिसत नाही, तर तुम्ही बाबा 2 वर्षांनी एकदा फक्त परत भेटायला परत एकदा कन्सल्टेशन एवढा सुद्धा भेटतो. काही प्रायमरी साईन्स कॅन्सरला जे कॅन्सर स्टार्ट होतं. सो प्रायमरी सायन्स असं आता कर्करोग हे 200 प्रकारांपेक्षा जास्त कॅन्सर, तर त्यामुळे जेव्हा एवढे वेगवेगळे प्रकार असतात कॅन्सरचे, तर त्यामुळे असं काही स्पेसिफिक सायन्स आहेत का तर तसं सांगणं मुश्किल आहे. पण तरी जस्ट असं जनरल म्हणायचं झालं तर वजन लॉस, वजन कमी कमी होत चाललंय आणि कारण समजत नाही, म्हणजे दुसरं काहीच कारण सापडत नाही, पण वजन कमी होत चाललेलं आहे किंवा शरीराच्या एकाच भागात कुठेतरी दुखतंय किंवा कुठेतरी गाठ दिसते ती हळूहळू मोठी होत चालली, मानेत गाठ आली, काखेत गाठ आली किंवा स्तनात गाठ आली, जांघेत गाठ आली, कुठलाही एखादा अवयव मोठा होतोय किंवा गाठ होते किंवा सूज येते, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हो हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. त्या गाठीसोबतच तुम्हाला ताप येतोय, तापाचं कारण काही समजत नाही किंवा त्या गाठीसोबत तुमचं वजन खूप कमी होत चाललंय, वजन कमी होत चाललंय, थकवा येतोय आणि हे हळूहळू होत चाललेलं आहे. म्हणजे असं नाही की आज 2 दिवस मला ताप आला म्हणून लगेच मला कर्करोगाची भीती आहे, असं नाही. पण सलग एक 15-20 दिवस झालं ताप येतोय, डॉक्टरांनी गोळ्या औषध दिल्या तरी निदान होत नाही किंवा तरी बरं वाटत नाही, परत त्रास वाढतच चाललाय, वजन कमी होत चाललंय, ही जी काही लक्षणं आहेत किंवा कुठे गाठ आहे, तर गाठ असेल तर ते लगेचच जाऊन डॉक्टरला भेटा की मला इथे मानेत गाठ जाणवते, स्तनात गाठ जाणवते, पोटात गाठ जाणवते, काखेत, जांघेत कुठेही गाठ जाणवते किंवा खूप जास्त पाठ कंबर दुखते, तर मग हाडांमध्ये म्हणजे स्पाईन जे असतात, मणके असतात, त्या मणक्यामध्ये आधी तर मणक्याच्या डॉक्टरांनाच भेटा की स्पाईनचे जे डॉक्टर असतात, कारण बऱ्याच वेळा मणक्याचं दुखणं हे तिथली स्लिप डिस्क असेल किंवा तसा काही प्रॉब्लेम असेल, पण ते दाखवा डॉक्टरांना. न दाखवता घरीच फक्त गोळी औषध, एखादी पेन किलर, एखादी दुखण्यावरची गोळी घ्यायची आणि तसंच अंगावर काढायचं असं करू नये. तर काय जर ही जी सगळी लक्षणं आहेत, ही लक्षणं तुम्हाला एकत्र दिसायला लागली किंवा संडासवरती रक्त जात आहे, लघवीवरती रक्त जात आहे, असे काही त्रास होतात किंवा स्त्रियांना अंगावरून रक्त जात आहे किंवा म्हणजे पाळी येते त्यावेळेचं नाही, पण पाळीची वेळ सोडून सारखं सारखं रक्त जर जात असेल किंवा पांढरं सारखं जात आहे, तर गायनेकोलॉजिस्टला दाखवा ना, स्त्रियांच्या डॉक्टरांना जाऊन दाखवून तपासणी करून घ्या. म्हणजे आजार जर असेल तर तो लवकरात लवकर पकडला जातो. स्तनात जर 1-1.5 सेंटीमीटरची गाठ असेल तरी सुद्धा जाऊन दाखवा. ती 4-5 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर होण्यासाठी वाट नका, म्हणजे मग तुम्ही लवकर निदान कराल आजाराचं आणि लवकर बरे पण होईल. तुम्ही जेवढा आजार लहान असताना आजाराला पकडाल तेवढं तुम्हाला पूर्ण बरं होऊन जायची शक्यता वाढते. म्हणजे स्टेज 1 मधला कॅन्सर हा बरं व्हायची शक्यता 90-95% किंवा आज 98-99% असते. ते स्टेज 2, स्टेज 3 मध्ये कॅन्सर बरा होण्याची शक्यता 70%, 60%, 80% अशी होते. म्हणजे तुमची टक्केवारी किंवा तुम्ही बरं होऊन जायची शक्यता कमी होऊन जाते जर तुमची स्टेज आजाराची वाढलेली असेल. सर, जेव्हा आम्ही ऍज अ नर्सिंग स्टुडंट आम्ही वॉर्डमध्ये काम करतो, जसं आपण पहिले रिस्क फॅक्टर बघितले, कोणी अल्कोहोलिक आहे, कोणी एनी ऍडिक्शनला आहे, तर त्यांचं म्हणणं असं असतं की आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात आम्हाला काही नाही झालं, तर मग आता इथून पुढे आम्हाला काय कुठे काय. अशा लोकांना आपण समजा सांगायचं झालं तर कुठल्या भाषेत समजून सांगायचं की नेमकं तुम्ही रिस्क फॅक्टर मध्ये आहात. तसं बघितलं ना तर बघा, प्रत्येकाला जाणीव आतमध्ये मनातून जाणीव असते की आता स्मोकिंग जे सिगरेट वेळीचे पॅकेट असतं, सिगरेटचं पॅकेट असतं, त्याच्या मागेच लिहिलेलं असतं आणि चित्रासहित लिहिलेलं असतं की स्मोकिंग हे आपल्या जीवनासाठी हानिकारक आहे किंवा कर्करोगाची भीती आहे. हे तंबाखूच्या पॅकेटवर आणि सिगरेटच्या पॅकेटवर पण लिहिलेलं असतं. आता तेवढं आणि ते पॅकेट ते दररोज खिशात घेऊन फिरतच असतात, म्हणजे त्यांना तुम्ही अजून सांगायची, म्हणजे तुम्ही किती सांगितलं त्या माणसात जोपर्यंत एखादी व्यक्ती ते मान्य करत नाही, ते तो मनाचा आजार आहे त्यांना की त्यांना मान्य करायचं नाही. त्यांना पण माहित आहे की कर्करोगाची थोडी भीती तरी आहे किंवा स्मोकिंग म्हणा, अल्कोहोल म्हणा किंवा तंबाखू म्हणा,
कर्करोगाची भीती आहे. आता 100 लोक दारू पितात, त्या 100 लोकांना कॅन्सर होणार नाही. पण 100तल्या 30-40 लोकांना किंवा 20-30 लोकांना तरी कॅन्सर होणार आहे. आता तुम्ही या 20-30 मध्ये बसणार का दुसऱ्या 70 मध्ये बसणार हे आज कोणीच सांगू शकत नाही. पण तुम्हाला ती 20-30% किंवा 40% रिस्क तरी कॅन्सरची घ्यायची आहे. हा तो प्रत्येक व्यक्तीचा निर्णय आहे, तो इंडिव्हिज्युअल निर्णय आहे. दुसरी गोष्ट की या व्यसनांमुळे फक्त कर्करोगाचीच भीती असं नाही. जे जास्त दारू घेतात, जे दररोज दारू पितात, त्यांना कर्करोगाची थोडी भीती आहेच. एक 30-40%, 20-30% भीती आहेच कर्करोगाची. पण लिव्हर फेल व्हायची पण भीती आहे ना. लिव्हर फेल्युअरमुळे लिव्हर काम करायचं बंद झालं तर तुमचा जीव असाही जाणार. मग त्याने तर कितीतरी लोकांचा जीव जातो. मग ते पण तर म्हणजे वाईटच आपल्या शरीराचा किंवा आपल्या जीवनाचा तो वाईटच अंत आहे. आता तो प्रत्येकाला तो बघण्याचा दृष्टिकोन आहे की ज्याचा जो दृष्टिकोन आहे, जो हुशार आहे किंवा जो जाणीव ठेवणारा माणूस आहे किंवा ज्याला आपल्या परिवाराची किंवा आपल्या म्हणजे जवळच्या लोकांची जबाबदारी आहे, ती व्यक्ती असं वागणार नाही की तरी सुद्धा दारू घेतोच आहे दररोज. क्वचित तुम्ही एखादं हे घेणं ते वेगळं, म्हणजे एखाद्या म्हणजे काही ओकेजन आहे तर त्यावेळी आणि ते सुद्धा असं खूप जास्त घ्यायची गरज नाही. म्हणजे खरं तर दारू घ्यायचीच गरज नाही. पण जरी अगदी सगळेजण घेतात आणि तुम्हाला खूप आवड आहे त्याची वगैरे तर कधीतरी महिन्यातून एखादं काही ओकेजन असेल म्हणून कुठेतरी एखादा ग्लास घेतला वेगळी गोष्ट. तुम्ही दररोज दारू केला तर तुमचं लिव्हर फेल होणारच. सर एक तुम्हाला इन्सिडेंट शेअर करतो. ऍज अ ड्युटी पोस्टिंग असते, त्या पोस्टिंग मध्ये असंच एक पेशंट होते. त्यांची जस्ट त्यांना समजावून सांगताना त्यांचा म्हणायचा उद्देश असा होता की आता मला कॅन्सर झाला, मग आता मी ट्रीटमेंट कशाला, असं मी मारायचंच आहे ना, असं मी मारायचंच आहे, मग मी व्यसन पण कशाला सोडू आणि ट्रीटमेंट पण कशाला घेऊ. म्हणजे त्या माणसाला जाणीवच नाही की हा कर्करोग बरा होऊ शकतो. बरोबर. आणि जाणीव नाहीये किंवा म्हणजे आता तो प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. कसं होतं आता हे बघा, ज्याला आयुष्यात आता तुम्ही 85-90 वर्षाचा कोणी व्यक्ती, त्या माणसाने आयुष्यभर बिडी किंवा सिगरेट घेतलेली किंवा दारू घेतलेली आणि त्यांना 90 वर्षाच्या असताना कर्करोग झाला, तर तो व्यक्ती ज्यांनी आयुष्यात सगळं बघितलंय त्याला जर अजून जगायची इच्छा नसेल तर तो हे असं स्टेटमेंट देणार की बाबा मी आयुष्यात सगळं पाहिलेलं आहे, मला काय आता तर जायचंय किंवा 2 वर्षांनी 4 वर्षांनी जायचंय तर मग मी आत्ताच जातो. आता इलाज का करावा त्याच्यासाठी कारण आहे की ज्याला जगायची इच्छा आहे त्यांनी इलाज करावा, ज्याला चांगलं जगायची इच्छा आहे, पेन फ्री जगायची इच्छा आहे, दुखणं न घेता जगायची इच्छा आहे, त्या व्यक्तीने नक्कीच इलाज करा. पण तुम्हाला जर खूप वेदना होऊन मृत्यूला सामोरं जायचंय तर मग तो तुमचा निर्णय. पण तो प्रत्येकाचा पर्सनल निर्णय. मग तुम्ही दारू पित तुम्हाला ठीक आहे, तो त्या व्यक्तीचा निर्णय आहे. आपण त्याला एवढंच सांगू शकतो की जर तुम्हाला साहेब जगायची इच्छा आहे आणि चांगलं जगायची इच्छा असेल तर तुम्ही हे व्यसन सोडा आणि इलाज करा. जर तुम्हाला लवकरच मरायची इच्छा आहे आणि वाईट पद्धतीने मरायची इच्छा असेल तर दारू व्यसन चालू राहून द्या, इलाज करू नका. हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे. म्हणजे कॅन्सर बरा होतो, जसे तुम्ही स्टेजेस मेन्शन केले, त्या स्टेजेस मध्ये जरा पुन्हा एकदा सांगता की नेमकं किती % चान्सेस असतात की पेशंट जे कॅन्सर पूर्णपणे हे होऊ शकतो. सो आता म्हणजे पूर्णपणे म्हणजे परत येणार पण नाही असं तर स्टेज 1 म्हणजे पहिल्या स्टेजचा आजार असेल, फार छोटासा आजार असेल, त्या अवयवापुरतं मर्यादित आजार असेल तर त्यावेळी कर्करोग बरा व्हायची शक्यता ही 90-95% किंवा त्याहूनही जास्त असते बऱ्याचशा कर्करोगात. सो पहिल्या स्टेजमध्ये जर आजार डिटेक्ट केला, डायग्नोसिस केलं त्या आजाराचं, कर्करोगाचं, तर बरा होण्याची शक्यता खूप चांगली. 90-95% तर गॅरंटी दुसऱ्या कुठेच कोणी देऊ शकत नाही. ऍटलिस्ट कर्करोगात तेवढं पहिल्या स्टेजमध्ये तेवढी चांगली शक्यता आहे. स्टेज 2 म्हणजे थोडासा आता आजार मोठा झाला, स्टेज म्हणजे गाठ थोडी मोठी झाली आहे किंवा थोडस जवळच्या म्हणजे त्याच अवयवात आहे पण थोडस आता जास्त त्रासदायक झाला आहे, तर त्यावेळी आपण म्हणतो की
बाबा तुमची बरी व्हायची शक्यता किंवा म्हणजे आजार पूर्ण संपायची शक्यता 80% किंवा 85%. स्टेज 3 म्हणजे काय? आता उदाहरणार्थ स्तनाचा आजार आहे आणि स्तनात पण गाठ आहे, थोडी मोठी गाठ आहे स्तनातली आणि काखेत पण पसरला म्हणजे अवयवात आहे आणि अवयवाच्या जवळच्या भागात थोडासा आजार पसरला तर त्याला स्टेज 3 म्हणतात. त्याच्यात सुद्धा बरं व्हायची शक्यता आहे ती 60% ते 60% टू 70%. कारण स्टेज 3 झाले आता तो आजार रिपीट यायची किंवा म्हणजे आपण आज ऑपरेशन करून काढून टाकलंय, किमो घेतलंय, सलाईन घेतलंय, ऑपरेशन रेडिएशन घेतलंय, हे सगळे गोळ्या औषध सगळं घेतले तरी तो पूर्णपणे निपटून जायची किंवा परत कधीच येणार नाही असं शक्यता 60% to 70%. पण एक 20-30 लोकांमध्ये किंवा 40 लोकांमध्ये तो आजार उलटून येऊ शकतो 2-3 वर्षांनी किंवा म्हणजे रिटर्न येऊ शकतो त्यावेळी पुन्हा इलाज करावा. सो क्युअर होण्याची शक्यता त्याच्यात कमी असते थोडीशी. आणि ते स्टेज 4 आजार असेल, चौथ्या स्टेजचा आजार असेल तर तो बरा होण्याची शक्यता खूपच कमी असते. तर त्या केसमध्ये आपण म्हणतो चौथ्या स्टेजचा कर्करोग आहे, बरा होणार नाही पण तुम्ही नीट गोळ्या, औषधं, सलाईन, किमोथेरपी, इम्युनोथेरपी किंवा गरज पडली तर तिथे रेडिएशन, सर्जरी या सगळ्या गोष्टी घेतल्या तर तुम्हाला एक आयुष्यमान वाढवता येईल आणि क्वालिटी ऑफ लाईफ वेदना न ठेवता पेन न घेता वेदना न घेता तुम्हाला लाईफ मिळू शकते. ते किती मिळेल ते वेगवेगळ्या कर्करोगात वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळं असतं तर ते खूप डिटेल. सर याचे काही तुमच्या पेशंट एक्सपिरियन्स मध्ये काही उदाहरण सांगा म्हणजे एक्झाम्पल्स की पेशंट आला स्टेज सेकंडला आला तर क्वालिटी लाईफ जर तसे आता अनेक रुग्ण आहेत म्हणजे आता जसं तुम्ही म्हणाल की आता गेल्या 5-6 वर्ष झालं आता पुण्यात आहे म्हणजे टाटाला होतो तिकडे तर आता पुण्यात गेले 6-6.5 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय ऑलमोस्ट 17,000 झालेले तर त्याच्यात आता हजारो रुग्ण आहेत जे बरे होऊन गेले आणि ते आता पूर्णपणे तुमच्या माझ्यामध्ये फिरतात, मिसळतात, कामं करतात, त्यांची ऑफिसला जात आहेत, दुकानं चालवतायत, गाडी चालवतायत, ड्रायव्हिंग करतायत, जगभर फिरतायत. त्यांना कुठे कधी वेकेशनला किंवा कधी सुट्टीला कधी ट्रॅव्हलिंग करायचे जात आहेत. काही तरुणींची लग्न झालेली आहेत. कोणी जे लहान मुलं होती त्यावेळेला 7 वर्षापूर्वी आज ते कॉलेजमध्ये आहेत, शिकतायत पुढे जाऊन. ज्यांच्यात बरं होईल का नाही ही शंका होती ती मुलं आज कॉलेजमध्ये जाऊन किंवा आता जॉब वगैरे सुरू केलेत काही लोकांनी. सो ऑलमोस्ट नॉर्मल लाईफ जगतात बरेचसे लोक. आणि जे खरोखर स्टेज 4 मध्ये होते किंवा एंड म्हणजे त्यांचा अंत जवळच होता आयुष्याचा त्यांना वेगळी थोडं 6 महिने वर्ष 2 वर्षाचं लाईफ जास्त मिळालं. आता एक उदाहरण सांगतो, एक स्त्री आमच्याकडे ससून हॉस्पिटललाच आपल्याकडे आली होती. अगदी व्हीलचेअर नाही ट्रॉलीवर आली होती. पहिल्यांदाच्या मागच्या ओपीवर आले त्या ट्रॉलीवर झोपून आल्या होत्या कारण त्यांचा जो स्तनाचा कर्करोग आहे, ब्रेस्ट कॅन्सर जो आहे तो ब्रेन पर्यंत स्प्रेड झाला म्हणजे स्टेज 4 चा ब्रेस्ट कॅन्सर होता. त्यांचा कर्करोग स्तनात होता, ब्रेन मध्ये होता, अजून पण इतर ठिकाणी फुफ्फुसात वगैरे पण त्याच्या गाठी पसरलेल्या. तसं बघून तर त्या मॅडम किती एका आठवडा जगतील किंवा 2 आठवडे जगतील तेवढं पण सांगणं शक्य नव्हतं किंवा जास्तीत जास्त जर इलाज केला नसता तर मी महिनाभर जगले असते पण 2-3 आठवडे किंवा 4 आठवड्यात अंत झालाच असतं असं अपेक्षित कंडिशन. अशी एवढी खराब कंडिशन, एवढी सिरियस कंडिशन त्या प्रॉपर पूर्णपणे शुद्धीत पण नव्हत्या म्हणजे खूप जास्त डोकं दुखत होतं, खूप वेदना होत्या. आम्ही म्हटलं ठीक आहे तरुण आहेत म्हणजे त्यावेळी फक्त 35 ते 40 वर्षाच्या वयोगटातल्या 6 वर्षापूर्वीची. आम्ही म्हटलं ठीक आहे तरुण आहेत बाकी काहीच आशा उमेद नाहीये आता एवढा स्टेज 4 एवढं वाढल्यावर त्या आल्या पण आपण एक छोटा प्रयत्न तरी करू. छोट्याशा पॉवरमध्ये त्यांना किमोथेरपी दिली आणि पहिला डोस किमोचा दिला. थोडस तिचं म्हणजे ती शांतपणे ती झोपू शकते म्हणजे झोप थोडस नीट व्हायला लागली. आधी सतत वेदना होत राहिल्यासारखी ओरडत राहिली किंवा दुखत राहायचं त्यांना. पहिला डोस दिला थोडंसं दुखणं कमी झालं, आम्हाला जरा उमेद आली. म्हटलं हा हे काहीतरी काम करतंय आपलं औषध काम तिला मदत तरी करतंय थोडस तरी रिझल्ट दिसत. पुढे दुसरा आठवडा, तिसऱ्या आठवड्यात, दर आठवड्यात छोट्या पॉवरची किमोथेरपी केली. 10 आठवडे 12 आठवडे झाली. जे
म्हणजे 10-12 आठवडे म्हणजे 3 महिने झाले. जी व्यक्ती 3-4 आठवड्यात एक्सपायर होईल जाईल असं अपेक्षित होतं ते 3 महिने जगली. फक्त जगली नाही, जी पहिल्या दिवशी स्ट्रेचरवर ट्रॉलीवर आली होती, बेडवर झोपून आणले होते तिच्या नातेवाईकांनी, तिच्या मिस्टरांनी त्यावेळी, ती व्यक्ती 3 महिन्यानंतर म्हणजे महिन्या 2 महिन्यातच ती व्हीलचेअरवर आली होती, शुद्धीत आली होती चांगली. आणि 3 महिन्यानंतर ती व्यक्ती आमच्याकडे ओपीडीला चालत आहे. 3 महिने 3 महिन्यात म्हणजे एवढी सुधारणा झाली. त्याच्यामुळे त्यांना मग पुढे अजून काही महिने किमोथेरपी दिली. मग किमोथेरपी बंद करून त्यांना गोळ्या दिल्या, हॉर्मोन थेरपीच्या गोळ्या वगैरे, त्यांच्या काय काय ते त्यांचं ब्रेस्ट कॅन्सर असतानाच्या कॅन्सरच्या नुसार त्यांना योग्य ते औषधं सुटसुटीत सोपी औषधं दिली. तिने तिच्या मुलाला वाढवलं, नवऱ्याला साथ दिली, सगळं तिचं छान चालू राहिलं. नवरा जो घरदाखल होता त्याला हार्ट अटॅक 3 वर्षांनंतर. आणि म्हणजे तिने त्याची काळजी घेतली, त्याला परत उभं केलं. म्हणजे बघा, एका व्यक्तीने आशा सोडली होती, तिच्या परिवाराने आशा सोडली होती. आम्ही फक्त एक छोटीशी आशा पकडून बसलो होतो की काहीतरी करता येईल. तिने तिच्या नवऱ्याची काळजी घेतली, नवऱ्याला परत उभं केलं, हार्ट अटॅक मधून बाहेर काढलं. म्हणजे ऑब्व्हियसली ट्रीटमेंट वगैरे त्यांनी हृदयाची ट्रीटमेंट वगैरे त्यांनी घेतली आणि ते सगळं झालं. तिच्या मुलाची 10वी पास झाला, तो कॉलेजला गेला आणि हे सगळं चालू आहे. दुर्दैवाने पुढे 5 वर्षांनंतर परत आजार हळूहळू वाढला. यावेळी आम्ही परत तिला काही ट्रीटमेंट दिल्या, थोडासा सुधार झाली, थोडी नाही झाली. आता मागच्या वर्षी आम्ही फायनली तिला गमावलं. पण त्या व्यक्तीच्या आयुष्यात 5 वर्ष तिला मिळाली. जे 5 आठवडे पण जगली नसली ती व्यक्ती 5 वर्ष जगू शकली, कारण योग्य ती ट्रीटमेंट तिने घेतली. सो अशा पद्धतीच्या आणि अशा अनेक लोक आहेत. म्हणजे ही तर एक हे, कारण हे पूर्ण फॅमिली आमच्या समोर असं घडलं, त्यामुळे हे एक आणि म्हणजे याच्यात आनंदाच्या बऱ्याच घटना आहेत, दुःखाच्या घटना आहेत. आता नंतर हार्ट अटॅक आला ही पण वाईट गोष्ट आहे, पण त्यात ती आधार देऊ शकते, ती तिच्या परिवाराचा एक आधारस्तंभ बनवू शकते. ही खूप मोठी गोष्ट झाली. आणि कर्करोग असलेली व्यक्ती दुसऱ्याचा आधार होणार आहे, याच्यात खूप मोठा संदेश आहे, खूप मोठा मेसेज आहे. सो त्यामुळे उभे धारू नका, योग्य त्या डॉक्टरांकडे, कॅन्सर तज्ञांकडे जावा आणि योग्य तो इलाज प्रयत्न तरी करा. पूर्ण म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की तो रुग्ण तुम्हाला म्हणाला मी का व्यसन सोडू, मला असंही मरायचंय तसंही मरायचंय, तर मग मी का व्यसन सोडू. तर हे उभे हारलेला व्यक्ती असं नाही, पण थोडी जरी तुम्ही आशा पकडली तर सुधारू शकतो, थोडंसं लाईफ अजून होऊ शकतो. प्लस तुम्ही बोलता टाईप ऑफ ट्रीटमेंट मेन्शन केली, किमोथेरपी, याच्यासारख्याच कुठल्या ट्रीटमेंट टाईप्स आहेत आपल्याकडे कॅन्सर? सो आता कॅन्सरच्या ट्रीटमेंट्स 5 प्रकारच्या असतात. पूर्वी नेहमी फक्त 3च प्रकारचे कॅन्सर ट्रीटमेंट असायचे, की ऑपरेशन करा, रेडिओथेरपी म्हणजे रेडिएशन थेरपी द्या आणि किमोथेरपीचे सलाईन औषधं द्या. तर पूर्वी हे 3च प्रकार होते. आता त्याच्या जोडीला अजून 2 पद्धतीचे मेडिसिन झालेले आहेत. तर म्हणजे आता सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी, त्या जोडीला इम्युनोथेरपी नावाचे मेडिसिन झालेले आहेत, औषधं आलेली आहेत. ती सलाईन मधून युजली आम्ही सलाईन मधून देतो सहसा, की 2 आठवड्यातून 3 आठवड्यातून एकदा इम्युनोथेरपीचं सलाईन दिलं जातं. आणि चौथा प्रकार म्हणजे टार्गेटेड थेरपी, 5वा प्रकार म्हणजे टार्गेटेड थेरपी. तर हे 5 प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत आज आता कॅन्सरसाठी. आणि टार्गेटेड थेरपी म्हणजे कसं असतं की आता कॅन्सरचा आम्ही जो सॅम्पल घेतो, तर त्या सॅम्पलवर आम्ही स्टडी करतो, पॅथॉलॉजिस्ट त्याच्यावर जास्त अजून जाऊन जेनेटिक तपासणी वगैरे करतात आणि त्या तपासण्यांमधून कुठलं म्युटेशन आहे, कुठल्या जीनमध्ये बिघड झाला आहे ते शोधलं जातं. आणि त्या जीनला ब्लॉक करता येत आहे, त्या म्युटेशनला किंवा ज्या म्युटेशनमुळे, ज्या बिघाडामुळे कर्करोग होतोय किंवा कर्करोग पसरतोय त्या आपल्या शरीरामध्ये, तर तो ब्लॉक करता येतोय का, तो बिघाड दुरुस्त करता येतोय का, हे पाहिलं. सो ही टार्गेटेड थेरपीची संकल्पना आहे. तर अशा पद्धतीने टार्गेटेड थेरपी सुद्धा आज पेशंट्सना, बऱ्याच पेशंट्सना चांगलं लाईफ देतात. तो असे 5 प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत कॅन्सरसाठी. आता सर, आता समजा ट्रीटमेंट टाईप्स तर आपल्याला कळलं, आता याच्यात गव्हर्नमेंटचा स्टेप्स काय, की समजा आपली मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन रूरल असेल,
त्यांच्याकडे ना पैसा आहे ना अवेअरनेस आहे, अशा लोकांना ट्रीट करायचं याच्यासाठी गव्हर्नमेंटची पॉलिसीज काय आहे. सो आता गव्हर्नमेंटचं कसं, गव्हर्नमेंट ही जसं आता तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित असेल महात्मा फुले योजना म्हणून असते. तर महात्मा फुले योजना आहे. पूर्वी राजीव गांधी योजना होती, त्याच आता प्रधानमंत्री योजना झालेली आहे. तर ह्या ज्या योजना आहेत त्या गेली 20-30 वर्ष झालं भारतात चालू आहे. ते आपल्या रुरल पॉप्युलेशन किंवा गरीब व्यक्तीसाठीच त्या आहेत की सरकारी योजनेतून तुम्हाला औषध मिळणार आहे किंवा सरकारी योजनेतून तुम्हाला रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी किंवा सर्जरी होणार आहे. आता तर टार्गेटेड थेरपीची सुद्धा आम्ही बरेच औषधं सरकारी योजनेमध्ये आणले. म्हणजे आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सरकार काय करतं की काही 2-2 वर्षांनंतर समिती बनवते डॉक्टरांची. तर त्याच्यात आता मध्ये आम्हाला म्हणजे जसं आता आपण ससूनला काम करतो, तर ससूनचे डॉक्टर म्हणून त्यांनी आम्हाला सुद्धा बोलवलं होतं, आमच्या टीममध्ये आम्हाला बोलवलं होतं की आमचे काही सजेशन्स आहेत का, आमचे काही प्रस्ताव आहेत का की जे सरकार त्याच्यावर काम करून त्या आता नवीन नवीन जसं म्हणाले टार्गेटेड थेरपीची औषधं आहेत, इम्युनोथेरपीची औषधं आहेत. तर ही औषधं सरकारी योजनेतून पेशंटला फ्रीमध्ये देता येणार आहेत का, याच्यासाठी आम्ही काम केलं. आणि आज बरेचसे टार्गेटेड थेरपीज आज पेशंटला महात्मा फुले योजनेतून फ्रीमध्ये मिळू शकतात. सो असं नाहीये की टार्गेटेड थेरपी नवीन आहेत म्हणून तुम्हाला मिळणारच नाही किंवा खूपच महाग पडणार आहे. बऱ्याच टार्गेटेड थेरपीज आज सरकारी योजनांमधून मिळत आहेत पेशंट्स आणि फ्रीमध्ये मिळतात किंवा अगदी कमी मोजक्या खर्चात असं काही पण मिळतात. बऱ्याच लोकांकडे बरेच लोक छोट्या छोट्या इंडस्ट्रीजमध्ये छोट्या कंपन्यांमध्ये काम करत असतात. रुरल एरियामध्ये सुद्धा स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात. तर त्या कंपन्या किंवा त्या इंडस्ट्रीज ESI ला जोडलेल्या असतात. ESI म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. तर ESIचं कार्ड ज्यांच्याकडे असतं त्यांच्या परिवारातल्या लोकांना ESIच्या थ्रू फंड केली जाते. ESI त्यांची ट्रीटमेंट ची जबाबदारी घेत असते. सो त्या लोकांचं सुद्धा ESI मधून सुद्धा आमच्याकडे बरेच पेशंट्स येतात. तर तुमच्याकडे जर ESIचं कार्ड असेल तर या आपल्या हॉस्पिटलला आम्ही तुम्हाला पत्र लिहून देऊ. महागाची औषधं सुद्धा त्याच्यातून तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. तर मग याच्यामुळे ट्रीटमेंट रेशो वाढलाच नाही. बरेच म्हणून तर एवढी संख्या झाली. आज ससूनला जेव्हा मी 6-6.5 वर्षापूर्वी कॅन्सरची ओपीडी सुरू केली होती तेव्हा पहिल्या दिवशी एक पेशंट आला. फर्स्ट डे एक पेशंट आलं पहिल्या दिवशी. कारण कोणालाच माहित नव्हतं की इथे कॅन्सरची ओपीडी आहे काय आहे आणि हे सगळं फ्रीमध्ये होऊ शकतं हेच कोणाला अवेअरनेस नव्हता, हे कोणाला माहिती नव्हतं. हळूहळू 1चे 2 झाले, 5 झाले, 10 झाले. आज या आठवड्यात तुम्ही सोमवारी जर आमच्या ओपीडीला आलात किंवा आता सध्याची परिस्थिती अशी आहे की सोमवारी आपल्या ससून हॉस्पिटलच्या कर्करोग आउट पेशंट डिपार्टमेंट ओपीडी मध्ये 100 पेक्षा जास्त पेशंट एका दिवसाला. आमची ओपीडी सोमवार ते शुक्रवार असते. दररोज सकाळी 9 ते 12, 9 ते 1 आपण ओपीडी करतो. तर आमची जी टीम आहे म्हणजे 3-4 तर आम्ही तिथे चौघं मिळून आम्ही ऑलमोस्ट दररोज 80-90 पेशंट्स डेली आपल्या ओपीडी देतो. तर आज म्हणजे आठवड्याला ससून हॉस्पिटलमध्ये अंदाजे 350 ते 400 रुग्ण कॅन्सरचे कर्करोगाचे 350 रुग्ण तरी ट्रीटमेंट घेऊ शकतात किंवा त्यांना कन्सल्टेशन सर्व्हिसेस दिल्या जातात. किमोथेरपी सुद्धा आज आपल्या कॅन्सरचा किमोथेरपी वॉर्ड जो मध्ये आहे तर तिथे दररोज कमीत कमी 30 पासून ते 35-45 पर्यंत किमोथेरपी दररोज लागतात. म्हणजे एवढ्या सगळ्या रुग्णांना फ्रीमध्ये इलाज मिळतो. तर हा एक चांगला गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह म्हणा किंवा गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी खर्चात किंवा फ्रीमध्ये हे सगळी होऊ शकते. सर काही नॉन गव्हर्नमेंटल एजन्सी आहे का की जे कॅन्सरसाठी काम करतात? अनेक NGO आहेत, अनेक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत ज्या कॅन्सर पेशंट्सना आणि कॅन्सरसाठी भरपूर काम करतात. त्यातल्या अनेक संस्था आज आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत या गेल्या 5-6 वर्षात. काही संस्था आहेत, आता 2 संस्था अशा आहेत की ज्या
आपल्याकडे आता ससूनला दूर दूरून पेशंट आहे. मग त्यांना राहायची खायची सोय नसते. कोणी बीड, कोणी लातूर, कोणी जालना, कोणी नगर, कोणी बाहेरून अनेक आणि फक्त महाराष्ट्रातूनच नाही, कोणी कर्नाटक, कोणी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार इकडून अनेक ठिकाणून येतात पेशंट. काही काही तर नेपाळवरून वगैरे सुद्धा आलेले पेशंट आपल्याकडे. तर असे जे सगळे गरीब रुग्ण येतात की की बाबा इथे इलाज होऊ शकेल. इलाजाचं तर ठीक आहे, आम्ही डॉक्टर बघतोय किंवा आपलं हॉस्पिटल आणि सरकार, पण त्यांची राहायची खायची सोय कुठे होणार किंवा त्यांना तो खर्च ते कसे सांगणार. तर त्यांची राहायची सोय, त्यांना फ्रीमध्ये खाण्याची सोय, हे सगळं फ्रीमध्ये दिलं जातं या एनजीओ कडे. अशा दोन ऑर्गनायझेशन, एक लहान मुलांसाठी करते, एक मोठ्या व्यक्तींसाठी करते. तर अशा दोन संस्था आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. तर ज्या पेशंटला फ्रीमध्ये राहायचं खायचं सगळी सोय करून देतात. आमचं कुठल्याही ससून हॉस्पिटलचं आपलं पत्र असेल त्यांची सोय होऊन जाते. असंच दुसऱ्या काही 2-3 संस्था आहेत ज्या रुग्णांना औषधं फ्रीमध्ये द्यायचं काम करतात किंवा कमी खर्चात उपलब्ध करून द्यायचं काम करतात. आता एखाद्या काही पेशंट असतात की ज्यांचं रेशन कार्ड हरवलेलं असतं किंवा रेशन कार्डवर त्यांचं नाव चुकीचं नाव लिहिलेलं असतं किंवा आडनाव आधी लग्नाच्या आधीचं आडनाव असतं, लग्नानंतर बदललं असतं. आता सगळं ते नाव मॅच होत नाही कागदपत्रांवर आणि रिपोर्ट्सवर. मग त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीत काय होतं, मग त्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही जोपर्यंत ते नाव बदलत नाही किंवा ते रेशन कार्डावर नाव योग्य करून घेत नाही. मग अशा परिस्थितीत इलाज तर लगेच सुरू केला पाहिजे. मग ह्या संस्था पेशंटला पहिले महिना 2 महिने इलाजामध्ये मदत करतात किंवा काही तपासण्या थोड्या महाग असतात. पेट स्कॅन आहे त्याला 9-10 हजार रुपये लागतात. मग त्याच्यासाठी आपले ससून हॉस्पिटलचे सोशल वर्कर डिपार्टमेंट आहे, ते थोडेसे 3-4 हजाराचं काही कन्सेशन करून देतात किंवा दुसऱ्या संस्था आहेत त्या 2-4 हजार 5,000 रुपये डोनेशन देतात. तर म्हणजे पेशंटला 9,000च्या बदली ती गोष्ट 4,000 रुपये पर्यंत असं खर्च त्यांचा वाचतो. किंवा कधी कधी आपले डीन सर आहेत ते फ्रीमध्ये करून टाकतात. म्हणजे त्यांच्याकडे एखादा प्रस्ताव गेला, पेशंट अतिशय गरीब आहे, तर ते सही करून मग ते फ्री करता येतात, ते त्यांच्याकडून फ्री करायचं बघतात पेशंटसाठी. सो असे वेगवेगळे उपक्रम किंवा वेगवेगळे प्रयत्न चालू असतात. वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या या कामामध्ये मदत करत असतात आणि पेशंटला खूप सहकार्य किंवा खूप सोय होते आणि इलाज नीट पद्धतीने करणं शक्य होतं. सरकारी योजनांमध्ये एक अजून एक विषय याच्यातून आठवला की एसटी महामंडळाकडून आणि रेल्वेकडून कर्करोग कॅन्सरच्या पेशंट्सना 50% कन्सेशन किंवा इव्हन फ्री पण काही गोष्टी, काही प्रवास त्यांचा फ्रीमध्ये होतो किंवा कन्सेशन मध्ये होतो. त्यांना रिझर्वेशन, रेल्वे रिझर्वेशन मिळवणं किती मुश्किल असतं, पण त्यांना रेल्वेचं स्पेशल रिझर्वेशन असतं. की तुम्ही हा फॉर्म, कर्करोगाचा फॉर्म भरला, आम्ही सही शिक्का दिला की ते जाऊन लगेच त्यांना दुसऱ्या दिवशीचं तिकीट मिळू शकतं रेल्वेचं. हे किती अवघड गोष्ट, पण ते कर्करोग असल्यामुळे सरकारकडून हा इनिशिएटिव्ह आहे किंवा रेल्वे मंत्रालयाकडून आणि एसटी महामंडळाकडूनचे हे इनिशिएटिव्ह आहे की कर्करोगांना त्रास नाही झाला पाहिजे, त्यांची सोय चांगली झाली पाहिजे म्हणून. सर आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे बघूया. 2 गोष्टी कॅन्सरशी रिलेटेड, एक साईड इफेक्ट आणि दुसरा मिक्स. मला सांगा, ट्रीटमेंट घेताना पेशंटच्या मनात आता बरेचसे मिळते की साईड इफेक्ट पण आहे, ते खरं पण आहे, बरोबर. त्या गोष्टीला टॅकल कसं असतं. आता आपण शेवटच्या टप्प्यात पडणार आहे, तर आपण शेवट सगळ्या गोष्टी जाणून घेतो. आता मेन म्हणजे रोल. आता रोल 3 जणांचे येतात. सर्वात पहिले हेल्थ केअर वर्कर, ज्याच्यात डॉक्टर्स येतात, नर्सेस येतात किंवा इतर पॅरामेडिकल स्टाफ. त्याच्या दुसरा जो रोल असणार आहे तो पेशंटचा स्वतःचा, आणि तिसरा आहे त्यांच्या फॅमिली. ओके, टू कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर घेतली पाहिजे आणि डील केलं पाहिजे कॅन्सर. बरोबर. तर आता म्हणजे डॉक्टर्सचा, नर्सेसचा, हेल्थकेअर वर्कर्सचा, तर ऍज म्हणजे आपण जे मेडिकल लाईन मध्ये जे आपण लोक आहोत, तर आपला रोल जसं आपण आता हे करतोय की आपण हा अवेअरनेसचा एक टॉक देतोय किंवा लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न, तर ही एक गोष्ट तर आहेच की आपण लोकांना हे तर युट्यूबच्या चॅनलवरून किंवा हे आपण व्हिडिओवरून वगैरे करतोय. तसंच जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला लोक असतात
आपल्या परिचयातले अनेक लोक आपल्याला विचारत असतात, अरे तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये आहात, तर तुम्हाला या आजाराविषयी काही माहिती आहे का? म्हणजे कर्करोगाची एक गोष्ट, पण तसंच हार्ट अटॅक किंवा दुसरे आजार, वेगवेगळे आजार आहेत. तर तिथे कोणाला दाखवू, कोण काय? तर त्यावेळी जेव्हा लोक आपल्याला आजूबाजूचे आपले शेजारपाजारचे किंवा आपले नातेवाईकातले लोक जेव्हा काही विचारतात, तेव्हा योग्य ते मार्गदर्शन करतात की हा रस्ता किंवा हा मार्ग आपल्या पेशंटसाठी योग्य असेल आणि तुम्ही ह्या डॉक्टरांना किंवा ह्या हॉस्पिटलला जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला योग्य तो सल्ला मिळेल. जर भरकटून जाऊ नका. चुकीच्या आज मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये बरेच ऍडव्हर्टाइजमेंट होतात, बऱ्याच गोष्टी प्रसारित केले जातात, वेगवेगळ्या पॅकेज, वेगवेगळे ट्रीटमेंट विषयी त्याच्यात त्याला काही आधार, त्याला काही एव्हिडन्स असेल नसेल तरी सुद्धा त्याच्या विषयी प्रमोट केलं जातं. पण आपल्याला जेव्हा माहित आहे की बाबा कॅन्सरसाठी ह्या 5 ट्रीटमेंट्स योग्य आहेत, किंवा ह्या 5 पैकी एका ठिकाणी जरी पेशंट जरी पोहोचवला आपण किंवा तेवढा फक्त जरी सल्ला दिला ऍज हेल्थकेअर प्रोफेशनल्स, तर तेवढा रोल जरी केला तरी एक गोष्ट चांगलं. म्हणजे की चुकीच्या रस्त्याला भरकटण्यापासून वाचवणं हा एक योग्य रोल आहे. दुसरं म्हणजे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात आपल्या हॉस्पिटलला, त्यावेळी त्यांना योग्य ते कम्पॅशनेट किंवा डेडिकेटेड पद्धतीने त्यांना इलाज देणं, तो आपला एक महत्वाचा रोल आहे. आणि तो सगळ्यात महत्वाचा रोल आहे की आपण जेव्हा तिथे काम करतो त्या हॉस्पिटलमध्ये, तेव्हा तिथे रुग्णाला योग्य तो सल्ला, योग्य तो ट्रीटमेंट लवकरात लवकर किंवा टाइम बाउंड पद्धतीने मिळणं, हे आपला रोल, हा आपला रोल आहे हेल्थकेअर वर्करचा. सो ह्या गोष्टी आपण करणं महत्वाचं आहे. आणि त्यांच्या ज्या शंका असतील, पेशंट जेव्हा येतात आपल्याकडे, त्यांच्या शंकांचं निरसन करणं, त्यांना सांग की आहार या गोष्टी चांगल्या आहेत या नाहीये, किंवा ह्या गोष्टींमुळे, या व्यसनांमुळे कॅन्सर कर्करोग होतो, तर तो होऊ नये म्हणून तुम्ही व्यसन सोडून द्या, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना व्यसन सोडायला सांग. तर हा रोल आहे हेल्थकेअर. आता पेशंटच्या दृष्टिकोनातून बोललं तर पेशंटचा रोल काय किंवा पेशंट काय करू शकतो कर्करोग झाला म्हणून काय करू, तर योग्य ती ट्रीटमेंट घेणं, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं, डॉक्टर्स आणि नर्सेस आणि हेल्थकेअर प्रोफेशनल्स जे काही सल्ला देत आहेत त्याला जेवढं तंतोतंत जेवढं फॉलो करता येईल तेवढं फॉलो करण्याचा प्रयत्न करणं, आणि त्यांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही त्रास आहेत ते वेळोवेळी डॉक्टर्सना, नर्सेसना इन्फॉर्म करणं. म्हणजे आपल्याकडे येऊन त्यांनी ते प्रॉब्लेम्स मांडले तर आपण त्यांना त्याच्यानुसार सोल्युशन किंवा मदत करू शकतो. तर पेशंटचा रोल हा त्या पद्धतीचा की त्यांनी स्वतःची काळजी अजून घेतली. जसं तुम्ही उदाहरण दिलं मी का व्यसन, तर ते स्वतःहून स्वतःला जाणीव करणं आणि स्वतःला काही झाल्यावर ते व्यसन सोडून देणं, हा पेशंटचा रोल. आणि भरपूर पाणी पिणं आणि भरपूर चांगल्या वेळच्या वेळी चांगल्या हेल्दी गोष्टी खाणं, हा एवढं पेशंटचा रोल. आणि पॉझिटिव्ह राहणं. ऍज अ फॅमिली, फॅमिलीचा रोल काय की पेशंटला साथ देणे, पेशंटची काळजी घेणं आणि पेशंटला वेळच्या वेळी हॉस्पिटलला आणणं आणि स्वतः पण स्ट्रॉंग राहणं. की आता जे मी त्या एका पेशंट विषयी मी सगळं सांगितलं की ती आली तेव्हा खूप आजारी होती, त्यावेळी तिच्या नवऱ्याने तिची जर काळजी घेतली नसती तर ती जगलीच नसती. आम्ही किती काही ट्रीटमेंट म्हणतो पण तिच्या नवऱ्याने, तिच्या सासूने, तिच्या परिवाराने तिची साथ दिली म्हणून ती पुढे 5 वर्ष 6 वर्ष जगली, नाहीतर ते शक्यच झालं नसतं. सो त्याच्यात त्या एकाच पेशंटच्या गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यांचे रोल दिसतात की डॉक्टर्सनी उमेद ठेवली, आम्ही त्यांना उमेद दिली, त्यांना म्हणालो की थोडा तरी प्रयत्न करून बघू, त्यामुळे त्यांना पण एक प्रोत्साहन मिळालं किंवा त्यांना पण थोडी उमेद आली आणि त्यांनी ती घेतली, ती जबाबदारी घेतली इलाज करून घ्यायची परिवाराने. आणि मग पेशंट शुद्धी झाली, पेशंट चांगली झाली, पुढे तिने तिचा रोल चांगला प्ले केला की ती डॉक्टर्सकडे, आपल्या हॉस्पिटलकडे परत परत वेळोवेळी आली, औषधं नाही घेतली म्हणून तिला एवढं नाही चाललं. सो प्रत्येकाने आपापला जर जो रोल आहे, आपापलं जे कर्तव्य आहे ते नीट पार पाडलं तर नक्कीच चांगला रिझल्ट. आता एक शेवटचा एक तुमच्याद्वारे एक्सपिरियन्स म्हणजे आता जे आमचे यंग हेल्थकेअर वर्कर्स आहे किंवा जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करतात, वर्कलोड तर जास्त, तर मग त्यांना ऍज अ बर्डन न घेता मोटिवेशन स्वतःहून
प्लीज करा पेशंटला त्याचं मोटिवेशनल लाईन्स. आता मोटिवेशन असं म्हणणं म्हणजे आता जे एक मी असं म्हणेन की बेसिकली जे काही तुमचं कर्तव्य आहे ते जाणीवपूर्वक नीट करणं हेच सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ते तुम्ही म्हणजे समजा आता बरेचशा वेळी असं होतं की पण कंटाळून जातं की खूप जास्त काम होतंय, खूप जास्त काम, तर मी थोडासा ब्रेक घ्या पण काम कम्प्लीट. म्हणजे ही जाणीव असणं की हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण कर्तव्य दक्ष किंवा कर्तव्य पूर्ण करणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे म्हणा, किंवा कोणी पुण्यात बिलीव्ह करतं तर कोणी कर्मात बिलीव्ह करतं. तर जे तुमच्या करणीवर आहे आणि तुम्ही चांगलं काम केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला चांगलं फळ मिळतं. तुम्हाला आता आज यांनी मला इन्व्हाइट का केलं, कारण मी तिथे दररोज येऊन चांगलं काम करतो किंवा पेशंट्सना सल्ला देण्याचं काम तिथे माझ्यापर्यंत जेवढं माझं कर्तव्य मला समजतं. तुम्ही पण स्वतःहून चांगलं काम करत राहिला तर नक्कीच तुमचं पण नाव चांगलं होत आहे, पेशंटला चांगलं रिझल्ट मिळतो, तो तुम्हाला आशीर्वाद देतो. सगळ्यात मोठी कमाई तीच आहे की लोकांनी तुम्हाला आशीर्वाद देणं आणि तुमच्याविषयी चांगलं. सो ते आज आम्हाला भरपूर मिळतं आणि त्याच्यात आम्हाला आनंद. तो पैसा तर येत जात राहतो, पैशाच्या मध्ये धावायची गरज नाही. What I will say is to just be dedicated towards your work and you will have a good life. ऍक्च्युअली सर मी सरांचे खूप खूप आभार मानतोय त्या बिझी शेड्यूलवर त्यांनी आम्हाला वेळ काढली. Thank you for inviting me.